नमस्कार. मी एक रचना घेऊन आलेली आहे प्रतिलिपीच्या विषयावरून. कारण मला सासरी येऊन 40शी उलटलेली आहे. तर त्याच्या अनुसार मी रचना केलेली आहे. तर हे माझं सासर कसं होतं तर ते शेवटपर्यंत ऐका. सबस्क्राईब करायला विसरू नका. अजूनही सासर माझंच आहे, तर ऐका. सासरचं अंगण या रचनेचं नाव आहे. सासरचं अंगण घाबरलं माझं मन. सासरचं अंगण घाबरलं माझं मन. भलं मोठं थोरलं दार दुमजली चहूबाजून. भलं मोठं थोरलं दार दुमजली चहूबाजून. अंगणात गाई म्हशी वासरती किती छान. अंगणात गाई म्हशी वासरती किती छान. माणसाची दाटीवाटी गडी माणसाचं राबन. माणसाची दाटीवाटी गडी माणसाचं राबन. सासू सासरे नंदादीर घर हसर आनंदानं. सासू सासरे नंदादीर घर हसर आनंदानं. मी जपले किती छान माझ्या आई बाबाचं मोठेपण. मी जपले किती छान माझ्या आई बाबाचं मोठेपण. सासर माहेर नाही मानलं ऊन. माया सर्वांना लाविली छान. सासर माहेर नाही मानलं ऊन. माया सर्वांना लाविली छान. बाळ माझे ते किती छान गोकुळ भरलं हसण्या खेळण्यानं. बाळ माझे ती किती छान गोकुळ भरलं हसण्या खेळण्यानं. असं बाई माझं सासर जसं फुललं नंदनवन. असं बाई माझं सासर जसं फुललं नंदनवन. जसं फुललं नंदनवन. तर ही माझ्या सासरच्या अंगणाचं मी वर्णन केलेलं आहे. अगदी मनापासून केलेलं आहे आणि जे आहे ते केलेलं आहे. तरी शेवटपर्यंत ऐका. सबस्क्राईब करा. पुन्हा पुन्हा धन्यवाद.